नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, मागच्या 3-4 दिवसांपासून देशभरात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा दिल्याची मोठी चर्चा होतीये. सोशल मीडियामध्ये तर याबद्दल भरपूर बोललं जातंय. लोक व्यक्त होत आहेत. या पोलिसांनी नेमकं काय केलं? पिता पुत्राचा ताब्यात घेऊन पोलीस लॉकअपमध्ये कसा जीव घेतला आणि त्यांना कशा प्रकारे या फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात आलं, हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर इथे क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला या घटनेची पूर्ण माहिती मिळेल. आजच्या या व्हिडिओतून आपण पुन्हा त्या घटनेबद्दल फारसं बोलणार नाही आहोत. त्यामुळे या घटनेत ज्या 2-3 वेगवेगळ्या शक्यता होत्या, आपण त्याबद्दल बोलणार आहोत. या दोघा पिता पुत्रांचा म्हणजे जयराज आणि बेनिक्स, जयराज हे वडील आणि बेनिक्स त्यांचा मुलगा, या दोघांना जी अमानुष मारहाण झाली त्यातून ते वाचले असते का? या दोघांचा जीव जाईपर्यंत जी मारहाण ताणत गेली, ती मारहाण थांबवता आली असती का? न्यायालयाची आणि जजची यामध्ये काय भूमिका होती? कॉन्स्टेबल रेवती हिने केलेल्या धाडसामुळेच हे 9 पोलीस अधिकारी फासावरती गेलेले आहेत. त्या रेवतीची मनस्थिती नेमकी काय होती? कसं काय तिच्यामध्ये हे धाडस जागृत झालं आणि तिने साक्ष देण्याचा निर्णय घेतला, हे सर्व आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 19 जून 2020 ची ही घटना. बाजारपेठेतील दुकान नियमाच्या बाहेर जाऊन उशिरा बंद केलं म्हणून जयराज याला सथानकुलम पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी उचललं, लॉकअपमध्ये नेलं. तिथे त्यांचा मुलगा बेनिक्स आला आणि बेनिक्सने त्यांना वडिलांना सोडण्याची विनंती केली. त्यांनी सोडलं नाही आणि या दोघा पिता पुत्रांना लॉकअपमध्ये घेऊन अमानुष मारहाण आणि छळ केला. हे आपण मागच्या व्हिडिओपासून बघत आलेलो आहे. ही घटना तुम्हाला माहिती असेल, पण यामध्ये काहीतरी घडलेलं आहे, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. 19 जूनला जेव्हा बेनिक्स आणि जयराज यांना मारहाण सुरू झाली, रेवती 8:50 तिच्या ड्युटीवरती आली आणि हा सगळा घटनाक्रम सुरू झाला. रेवतीने सांगितल्याप्रमाणे हे पोलीस अधिकारी मध्ये मध्ये दारू पिऊन परत परत त्यांना मारत होते. आता जेव्हा पोलीस कोणाला ताब्यात घेतात तेव्हा 24 तासाच्या आत त्या आरोपींना न्यायालयात हजर करणं आवश्यक असतं. तसा कायदा आहे, ते करावंच लागतं. तसंच यांना सुद्धा करणं भाग होतं. 20 जूनच्या सकाळी जेव्हा बेनिक्स आणि त्याचे वडील जयराज यांना मारून मारून अर्धमेलं केलेलं होतं, तेव्हा 20 जूनला सकाळी या दोघांना न्यायालयात हजर करणं आवश्यक होतं. 20 जूनला सकाळी जयराज आणि बेनिक्स यांच्या घरचे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. गयावया करत होते, रडत होते. तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जा आणि ताबडतोब या दोघांचे कपडे घेऊन या, कारण मारहाण करून यांच्या जखमांनी त्यांचे कपडे माखलेले होते. तसंच लॉकअपच्या फरशीवरती बरंच रक्त सांडलेलं होतं. या निर्दयी पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दोघांना त्यांच्याच कपड्याने सगळं लॉकअप आणि तिथं सांडलेलं रक्त हे स्वच्छ करायला लावलं. घरच्यांनी कपडे आणले, ते नवीन कपडे यांना दिले आणि मग त्यांना न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयात नेण्या अगोदर कुठल्याही आरोपीचं मेडिकल करावं लागतं आणि तो मेडिकली फिट आहे, त्यामुळे आता त्याची कस्टडी वगैरे मागण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. तसं या दोघांचंही मेडिकल करणं आवश्यक होतं. आरोपी आणि पोलीस हे पोलीस ठाण्यातनं निघाले, पण तो कोविडचा लॉकडाऊन काळ होता. न्यायालय बंद होते. जजेस आणि इतर लोक सुद्धा घरूनच सर्व प्रक्रिया हाताळत होते. पोलिसांनी या आरोपींना गाडीमध्ये बसवलं आणि जजच्या घरापुढे घेऊन गेले. जज यांनी बाल्कनीतून या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पोलीस खाली रोडवरती गाडीत जयराज आणि बेनिक्स बसलेले आणि न्यायालयाचे जज हे बाल्कनीतनं बोलत होते. अर्थात तेव्हा जवळ येऊन संवाद साधण्याची प्रोसेस बंद होती, कारण तो कोरोनाचा काळ होता. दुरून दुरून बोलावं लागायचं, सेफ डिस्टन्स मेंटेन करावं लागत होतं. तेव्हा पोलिसांनी जजला सांगितलं की हे असे असे आरोपी आहेत, यांनी नियमाचं उल्लंघन केलं. आणि जेव्हा पोलिस त्यांना विचारायला गेले, यांनी पोलिसांसोबत मारहाण केली, शिवीगाळ केली, त्यामुळे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी लागेल. जजने विचारलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. पोलिसांनी या दोघांचं फिटनेस सर्टिफिकेट जजला दाखवलं. जेव्हा की पोलीस ठाण्यातनं निघून ते थेट जजच्या घरी गेले होते, हॉस्पिटल शासकीय रुग्णालयात गेले सुद्धा नव्हते या दोघांचं मेडिकल सर्टिफिकेट बनवण्यासाठी. त्यांनी ते फेक आणि खोटं फिटनेस सर्टिफिकेट जजला दाखवलं आणि जजने 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून टाकली. जर जजने या दोघांवरती नजर जरी मारली असती तरीही जजने आपला निर्णय बदलला असता. आता यात मित्रांनो दोष कोणाला देता येत नाही, कारण तो काळच तसा होता. कोविड काळ होता, एकत्र येण्यावरती बंदी होती, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तेच महत्वाचं होतं. त्यामुळे जजने त्या मेडिकल सर्टिफिकेटवर विश्वास ठेवत या दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. कदाचित जर ते फेक सर्टिफिकेट तपासलं गेलं असतं किंवा या दोघांची अवस्था स्वतः डोळ्यांनी बघितली असती तर ही पोलीस कोठडी दिल्या गेली नसती. त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं असतं आणि उपचार घेऊन बेनिक्स आणि त्याचे वडील जयराज हे कदाचित जिवंत असते. पण तसं झालं नाही. या दोघांना पोलीस कोठडी दिली, या दोघांना ते परत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, परत मारहाण झाली आणि मग त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. कारागृहात गेल्यानंतर 22 तारखेला बेनिक्सचा आणि त्या पाठोपाठ 23 तारखेला जयराजचा मृत्यू झाला. फक्त पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे, छळामुळे या दोघा पितापुत्रांना आपला जीव गमवावा लागला. या दोघांच्या मृत्यूनंतर जेव्हा ही माहिती बाहेर आली तेव्हा लोकांचा राग सुद्धा बाहेर येऊ लागला. लोक व्यक्त होऊ लागले आणि मग माध्यमांनी, तामिळनाडूतील माध्यमांनी या गोष्टीची दखल घेतली आणि मद्रास हायकोर्टाने तपासाचे आदेश दिले. CIDने तात्काळ याचा तपास सुरू करावा आणि जेव्हा CBI तपासाला येईल तेव्हा ही तपास CBIकडे हस्तांतरित करावा असे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले आणि याचा तपास सुरू झाला. इथून पुढे पुढची कहाणी आहे मित्रांनो. ती आहे रेवती, S. रेवती, साथानकुलम पोलीस स्टेशनची हेड कॉन्स्टेबल. तिच्या समोर हा सगळा प्रकार घडला. तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की मी डोळ्यांनी हा सगळा प्रकार बघितला. या ठिकाणी जेव्हा या पितापुत्राला अमानुष मारहाण करत होते, जेव्हा या ठिकाणी या पितापुत्रांना अमानुष मारहाण होत होती, त्यावेळी रेवतीने बरीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितलं की आता मारहाण बस करा, थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना कॉफी चहा देण्याचा प्रयत्न केला, तो देऊ दिला गेला नाही आणि या दोघांचा मृत्यू झाला. रेवतीने मध्यस्थी केली, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये 11 पोलिसांचा स्टाफ हजर होता. 11 मधली एक रेवती आणि बाकीचे 10 हे त्यांना मारहाण करणारे. त्या पोलीस स्टेशनमधली रेवती ही सर्वात ज्युनियर कॉन्स्टेबल होती. ती आपल्या सिनियर 10 अधिकाऱ्यांसोबत किती फोर्स करू शकणार, त्यांना किती समजावू शकणार किंवा किती त्यांच्या विरोधात जाऊ शकणार. त्यामुळे ती हताश झाली आणि तिथनं निघून गेली. पण त्यानंतर जेव्हा CBI तपास सुरू झाला त्यावेळेला रेवतीने CBI अधिकाऱ्यांशी बोलण्याचं ठरवलं. त्या अगोदर या सर्व प्रकारामुळे रेवती अत्यंत अस्वस्थ झालेली होती, डिस्टर्ब होती आणि ही गोष्ट रेवतीच्या घरच्यांच्या लक्षात आली. तिचे पती, तिचे आईवडील या सर्वांनी रेवतीशी बोलले, रेवतीला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा रेवतीने घरच्यांना सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे, माझ्या डोळ्यांदेखत घडलेला आहे आणि मला साक्ष द्यायची आहे, मी काय करू, देऊ का नको देऊ.
तेव्हा रेवतीच्या घरच्यांनी रेवतीला सांगितलं की जर हे सगळं तुझ्या डोळ्यांसमोर झालेलं आहे तर तू बोलायलाच हवं, अन्यथा तू घातलेल्या वर्दीला काहीही अर्थ राहत नाही. पोलिसांचं काम हे नेहमीच पीडितांसाठी असतं. आणि याच घरच्यांच्या शब्दांनी रेवतीने निर्णय घेतला की आपण साक्ष द्यायची. साक्ष द्यायचं ठरवल्यानंतर रेवतीवरती प्रचंड प्रचंड प्रेशर आणलं गेलं होतं. कारण हे 10ही अधिकारी अत्यंत प्रभावी होते, राजकीय दृष्टीने प्रभावित होते, इतर पोलिसांसोबत त्यांचे बरेच लागेबांधे होते. असं सांगितलं जातं की जेव्हा रेवती कोर्टात साक्ष देण्यासाठी गेली तेव्हा हे सर्व पोलीस अधिकारी डोळे मोठे करून रेवतीला प्रेशराईज करत होते, तिच्यावर दबाव आणत होते. इतकंच नाही, असंही सांगितलं जात आहे की रेवतीला पैशांचं आमिष दाखवण्यात आलं. तिला हे सुद्धा म्हटलं गेलं की जर तू साक्ष दिली तर तामिळनाडू पोलिसांची प्रतिमा देशभरात खराब होईल, त्यामुळे तू साक्ष देऊ नको, गप्प राहा, या प्रकरणातून बाहेर राहा. मित्रांनो, रेवतीने साक्ष दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. या सीसीटीव्ही फुटेज सोबत सुद्धा छेडछाड केली असल्याचं निदर्शनास आलं. लॉकअपमध्ये सीसीटीव्ही फुटेज नव्हतं, कारण लॉकअपमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता. पण पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा असणं हा कायदा आहे, हा नियम आहे. त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होता. परंतु सीबीआयने रेवतीची जबाब घेतल्यानंतर हा सीसीटीव्ही तपासण्यात आला. या सीसीटीव्हीमध्ये तिने नावं घेतलेल्या 10च्या 10 पोलिसांना तिथे आयडेंटिफाय केलं गेलं की हे लोक त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. रेवती सुद्धा हजर होती. आणि मग हे कन्फर्म झालं. आता मित्रांनो, रेवतीची साक्ष इतकी महत्वाची का ठरली? अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यावेळी 11 पोलीस स्टेशनमध्ये हजर होते, त्यापैकी एक रेवती आणि बाकीचे 10च्या 10 पोलीस अधिकारी हे गुन्हेगार. त्यामुळे या ठिकाणी आय विटनेस, प्रत्यक्षदर्शी ही फक्त रेवतीच होती. त्यामुळे रेवतीने जर साक्ष दिली तर त्याला काही अर्थ होता, अन्यथा जर रेवतीने साक्ष दिली नसती तर प्रत्यक्षदर्शी कोणी नाहीच आहे, प्रत्यक्ष साक्षीदार कोणी नाही, आय विटनेस नाही. मग ही केस सरळ सरळ त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाजूने गेली असती. कारण त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट मॅनेज केलेलं होतं, त्यांनी इतरही फिल्डिंग लावलेल्याच होत्या, त्यांना शिक्षा देणं अशक्य झालं असतं. पण फक्त रेवतीच्या धाडसामुळे, तिच्या निर्णयामुळे, इतकं प्रेशराईज केल्यानंतर सुद्धा रेवती आपल्या निर्णयावरनं मागे हटली नाही. ती त्या सीबीआय पोलिसांना म्हणाली की मी साक्ष द्यायला तयार आहे, मी डोळ्यांनी सगळं बघितलेलं आहे, मी सगळं सांगू शकते, पण माझ्या मुलांची, परिवाराची आणि माझ्या नोकरीची, सुरक्षेची हमी मला हवी आहे. सीबीआयने ही गोष्ट मद्रास हायकोर्टात मांडली आणि मद्रास हायकोर्टाने रेवतीला आणि तिच्या परिवाराला पूर्ण सुरक्षा दिली. आणि मग रेवतीने अत्यंत धाडसाने हे डिसिजन घेतलं आणि साक्ष दिली आणि त्या नराधम पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एकूण 10 पोलीस अधिकारी होते, त्यातला एक पोलीस ऑफिसर हा त्याच काळात कोरोनामुळे मृत्यू पावला आणि उरलेल्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मित्रांनो, हे होते या घटनेतले बारकावे. एखादा पॉइंट जर प्रूफ झाला असता, एखादी गोष्ट म्हणजेच जजने जर ते मेडिकल सर्टिफिकेट तपासलं असतं, जजने जर प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या आरोपींची अवस्था, आरोपी नाही त्या पितापुत्रांची अवस्था बघितली असती, किंवा जेव्हा रेवती मध्यस्थी करत होती त्यांच्या मारहाणीत तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर रेवतीचं ऐकलं असतं आणि मारहाण थांबवली असती, तर या तिन्ही गोष्टींमध्ये या दोघा पितापुत्रांचे प्राण वाचले असते. पण तसं झालं नाही. पण रेवतीच्या धाडसामुळे मृत्यूनंतर का होईना त्या पितापुत्राला न्याय मिळालेला आहे, ते फार महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सर्व माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.